नांदेड दौऱ्यावरती आहे, नांदेड शहराच्या दौऱ्यावरती आहे। भारतीय बौद्ध महासभा नांदेड शहर दक्षिण आणि उत्तर याच्या माध्यमातून बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या परिषदेला संबोधन करण्यासाठी मी आज या शहरामध्ये आहे। नांदेड या भागामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं काम चांगलं आहे। अनेक कार्यकर्ते, अनेक समाज हा संस्थेशी जुडलेला आहे। बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर मी नांदेडमध्ये आलो, संबोधन केलं। नांदेड हा जिल्हा आंबेडकर चळवळीचं केंद्र आहे आणि त्या लोकांशी संवाद साधून धम्म अधिक गतीने कसा इथे पसरवता येईल, लोकांपर्यंत जाता येईल, या निमित्ताने परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं की जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये चेतना येईल, उत्साह येईल आणि अधिक गतीने काम करता येईल। भारतीय बौद्ध महासभेने महिला विंग तयार केल्यामुळे महिला स्वतंत्ररित्या भारतीय बौद्ध महासभेचं काम आपल्या वार्डामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये करत आहे। हे वर्ष सगळ्यात महत्त्वाचं वर्ष आहे। 2026 आणि 27 बाबासाहेबांनी सुरू केलेला 14 तळ्याचा सत्याग्रहाला पण 100 वर्ष होत आहे। समता सैनिक दलाला 100 वर्ष होत आहेत। बाबासाहेब त्या काळामध्ये आमदार होते, 1927ला त्याला 100 वर्ष होत आहेत। या सगळ्या गोष्टीवरती बोलण्यासाठी आज आलो होतो। चांगलं वाटलं, कार्यकर्त्यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान।